विटानगरीचे युवा नेते माननीय श्री ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दीपक पाटील स्टॅम्प वेंडर, सर्जेराव इंगवले स्टॅम्प वेंडर, संतोष शिंदे, प्रवीण पाटील। जनहिताचा ध्यास हा, भाऊंचा आभास हा, हात आहे दादांचा पाठीशी, नेता साऱ्यांचा, वारसा विचारांचा, जोडलेली नाळ साऱ्या जनतेशी। माझे दैवत युवा सम्राट माननीय श्री सुहास भैया अनिल भाऊ बाबर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। इतिहास आता शुभेच्छुक सच्चा कार्यकर्ता संजय कोकीळ बँगल्स विटा व मतदान बूथ क्रमांक 63 आणि 64 गावभाग विटा। जनहिताचा ध्यास हा, भाऊंचा आभास हा, हात आहे दादांचा। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय युवा नेते, सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मतदारसंघाच्या आमदारपदी माननीय सुहास भैया बाबर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक युवा नेते सुजय विनोद गोसावी, युवा नेते श्रीधर जाधव व समस्त मित्र परिवार विटा। धमकणारी कमाला भारी, मोठ्या मनाचा तो राजा, माणूस साधा पक्का। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय युवा नेते, सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मतदारसंघाच्या आमदारपदी माननीय सुहास भैया बाबर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक मेस स्नेह कन्स्ट्रक्शन विटा, जिद्द स्टोन क्रशर देवी खिंडी, हॉटमिक्स प्लांट देवी खिंडी, प्रोप्रायटर माननीय किशोर लक्ष्मण नलावडे। मुलाला उपमुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर नमते घेतले। निवडणुकीचा निकाल लागून बराच कालावधी झाला तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही। महायुतीच्या घटक पक्षामध्ये भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलेला असताना एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाबाबत मौन ठेवले। त्यानंतर त्यांनी मोदी व शहा ठरवतील तोच मुख्यमंत्री अशी घोषणा केली व मुख्यमंत्री पदावरील आपला दावा मागे घेतला। असे करत असताना त्यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या। जर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले तर एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिमंडळापासून दूर राहू शकतात। त्यामुळे मुलाला उपमुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर नमते घेतल्याचे दिसत आहे।